संस्कृती। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते। हे परम वत्सल मातृभूमी, मी तुला निरंतर नमस्कार करतो। तू मला सर्व सुख देऊन मला मोठे केले। हे महामंगल पुण्यभूमी, तुझ्याच कार्यात माझे हे शरीर अर्पण होऊ दे। मी तुला वारंवार नमस्कार करतो। हिंदुत्व, हिंदू संस्कृती याने ओतप्रोत भरलेली अशी ही आपली प्रार्थना। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, वसुधैव कुटुंबकम ही आपली भारतीय संस्कृती आहे। संस्कृती या शब्दामध्ये सम हा उपसर्ग आणि कृ हा संस्कृत धातू आहे। संस्कृतीचा अर्थ सर्व समावेशक कृती असा होतो। धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो। प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करावयाचा संस्कार। भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, जनतेतील वैविध्यामुळे आणि विलक्षण भूगोलामुळे आकारास आली। शेजारच्या देशातील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत भारतीय संस्कृतीने हिंदू संस्कृती दरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात दक्षिण भारतातील लोहयुग काळात बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात तसेच भारताचे सुवर्णयुग इस्लामी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहती दरम्यान झालेले बदल पचवून देखील स्वतःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवलेले आहे। भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे। भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा वैविध्य इतके असूनही आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे। देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोठ म्हणजे भारतीय संस्कृती होय। ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योग्य आणि योग शिक्षकांचे आश्रयस्थान आहे। भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे। भारतीय संस्कृती ही अति प्राचीन आहे। वैदिक साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळ साधन ग्रंथ आहेत। भारतीय संस्कृती समजून घेताना या धार्मिक साहित्याचा उपयोग होतो। आधी भौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे। म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते, त्या कर्मात जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत व्हावा म्हणून कलेलाही प्राधान्य देते। भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्त्व दिले आहे। त्यासाठी संत, महंत, ऋषीमुनी, तत्वज्ञानी, स्वार्थत्यागी आणि चारित्र्यवान व्यक्तींचा सन्मान करते आणि योग्य प्रसंगी त्यांचे स्मरणही करायला सांगते। भारतीय संस्कृती ही भारतीय लोकांची श्रद्धा, सामाजिक संरचना आणि धार्मिक प्रवृत्ती प्रतिबिंबित करते। लोक संस्कृत आणि सांस्कृतिक दृष्ट्या विविध क्षेत्र असलेल्या प्रत्येक भाषेसह
स्वतःची वेगळी संस्कृती असून ती लोकांच्या भाषेत वेशात आली. त्यानंतर परंपरेने त्या प्रतिबिंबित देखील ती आहे. एका राज्यातील लोक इतर राज्यातील लोकांपेक्षा सांस्कृतिक कारणास्तव पूर्णपणे भिन्न आहेत. तथापि ते कायद्याच्या एका नियमांचे पालन करतात. भारत हा संस्कृतीचा समृद्ध देश आहे, जिथे लोक त्यांच्या संस्कृतीत राहतात. आम्ही आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप आदर करतो आणि सन्मान देखील करतो. संस्कृती ही प्रत्येक गोष्ट आहे जी आपण इतरांशी वागण्याच्या पद्धती, विचार, रीती आम्ही अनुसरण करतो. कला, हस्तकला, धर्म, खाद्य पदार्थांच्या सवयी, जत्रा, सण, संगीत आणि नृत्य हे संस्कृतीचेच भाग आहेत. भारत हा उच्च लोकसंख्या असलेला एक मोठा देश आहे, जिथे अनोखी संस्कृती असलेले विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन, शीख हे धर्म देशातील काही प्रमुख धर्म आहेत. भारत हा असा देश आहे जेथे देशाच्या विविध भागात विविध भाषा बोलल्या जातात. इथले लोक सामान्यतः वेशभूषा, सामाजिक श्रद्धा, चालीरीती आणि खाण्याच्या सवयींमध्ये वापरतात. लोक आपल्या धर्मानुसार विविध प्रथा आणि परंपरा मानतात आणि त्याचे अनुसरण देखील करतात. आम्ही आमचे सण आपल्या स्वतःच्या विधीनुसार साजरे करतो. मग त्यामध्ये उपवास आहे, उपवास ठेवतो, गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान करतो, देवाची पूजा करतो आणि प्रार्थना करतो. विधी, गाणे, नृत्य, मधुर जेवणाचा आस्वाद घेतो, रंगीबेरंगी वस्त्रे घालतो आणि इतर बरीच कामे अशी करतो. प्रजासत्ताक दिन असो, स्वातंत्र्य दिन असो, गांधी जयंती असो, अशा विविध सामाजिक कार्यक्रमांसह एकत्र येऊन आम्ही काही राष्ट्रीय सण साजरे करतो. वेगवेगळ्या धर्माचे लोक एकमेकांना हस्तक्षेप न करता उत्सव देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरे करतो. गौतम बुद्धांचा वाढदिवस असो, भगवान महावीरांचा वाढदिवस असो, गुरु नानक जयंती असो इत्यादी काही कार्यक्रम अनेक धर्माद्वारे एकत्रितपणे भारतीय संस्कृतीमध्ये साजरे केले जातात. शास्त्रीय नृत्य, मग ते भरतनाट्यम असो, कथक असो, कथकली असो, कुचिपुडी असो आणि क्षेत्रानुसार लोक यासारख्या विविध सांस्कृतिक नृत्यांसाठी एकत्र येतात. असा हा भारत एक प्रसिद्ध देश आहे. मग तो भांगडा असेल तर तो पंजाबी लोकांचा आनंद असतो. गुजराती लोक गरबा करताना आनंद घेतात. राजस्थान वासीय लोक घुमार करतात. आसामी बिहू सण साजरा करतात. इतर महाराष्ट्रीयन आणि सगळे महाराष्ट्रीयन लावणीचा आनंद मनमुराद घेतात. भारतीय संस्कृती म्हणजे काय हो अजून? कर्म, ज्ञान, बुद्धी आणि भक्ती, जगात जे जे काही सुंदर, शिव, सत्य आहे ते सर्व आपल्याला सामावून घेणारी ही आपली भारतीय संस्कृतीच आहे. संकुचितपणापासून कोसो दूर आहे. संस्कृती म्हणजे सागर डोक्यावर असलेले विशाल आकाश, नद्यांचे प्रवाह, निर्मळ पवित्र मन, हृदय, जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखविणारी, भेदाकडून अभेदाकडे नेणारी, विरोधाकडून विकासाकडे नेणारी, विकारातून विवेकाकडे नेणारी ही आमची भारतीय संस्कृती. पण एवढे मात्र खरे की आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललेलो आहोत. पाश्चात्य संस्कृती घट्ट रुतून चाललेलो आहोत. बाहेरची आकर्षणं आपल्या भोवती रुंजी घालत आहेत, आपल्याला दूर नेत आहे त्याच्यापासून.
नको त्या दिशेला जीवन भरकटत आहे. कुठे चाललो आहोत याचे भान सुद्धा राहिलेले नाही. जे चाललंय ते क्षणिक आहे. मृगजळामागे ऊर फोडून धावतोय आपण. यातून भारतीय संस्कृतीच आपल्याला तारणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व मानव जातीला मांगल्याकडे, पावित्र्याकडे नेणारी ही आपली भारतीय संस्कृती सर्वोत्तम आणि श्रेष्ठ आहे. आजचा गतिमान समाज, त्या समाजात इतर संस्कृतीचा पडत चाललेला प्रभाव आणि त्या प्रभावाने प्रभावित झालेली आजची युवा पिढी, यामुळे संस्कृतीचं अवमूल्यन तर होत नाही ना, अशी विचार करण्याची वेळ आली आहे. भारतीय संस्कृती ही आदिवैदिक काळातल्या ऋषीमुनींच्या सत्वशील आचार, विचार, चिंतन आणि अनुभव यातून तावून सुलाखून निर्माण झालेली जीवनसंहिता आहे. ती तकलादू नाही. म्हणूनच ती युगानुयुगे, पिढी दर पिढी प्रवाहित होत राहिलेली आहे. लोकमाता भगीरथी झालेली आहे. अभ्यासाने सिद्ध झालेली आहे. संस्काराने समृद्ध झालेली आहे. साधनाने सातत्य ठेवणारी आणि परंपरांनी तोलून धरलेली भारतीय संस्कृती शाश्वत मूल्यांवर आधारित असून सर्व समावेशक, तशीच कालातीत सिद्ध होणारी, अबाधित, अविरत प्रवाहित होणारी जीवनसरिता आहे. भारतीय संस्कृती त्याग, जीवननिष्ठा, ईश्वरनिष्ठा, निसर्गनिष्ठा यावर आधारित असून स्नेहवर्धक आहे. इतर धर्मियांचा आदर करणारी आहे. आपण जे जे मिळवतो ते आपलं असूनही त्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे हे आपण त्याच्यामध्ये मानतोच. या मिळकतीत अनेकांचे हिस्से आहेत. ते आपण ज्याचे त्याला देणं आणि हे मी मिळवलं असलं तरी ते ईश्वर प्रणीत आहे असं समजून त्याच्या चरणाशी विनम्र होणं ही शिकवण भारतीय संस्कृती देत आली आहे. ईश्वर या निराकार शक्तीला केंद्रस्थानी मानून निर्माण झालेली आचारसंहिता म्हणजे भारतीय संस्कृती होय. पूर्वीच म्हणावं लागेल. वासुदेव ही व्यक्ती पहाट होण्यापूर्वी गावाला हरिनाम संकीर्तन करत जाग करायची. आता हे मुलांना आठवावं लागतं, किंबहुना त्यांना सांगावं लागतं. दिवस सुरू व्हायचा तो त्या निराकार शक्तीचं मंगलमय स्मरण करत. आज ही व्यक्ती आणि त्याचं कार्य संपलेलं आहे असंच म्हणावं लागेल. गावातून सुद्धा वासुदेव दिसत नाही. ती मंगलमय दैनंदिन सुरुवातही नाही. आणि आजच्या गतिमान जीवनात वासुदेव या व्यक्तीप्रमाणे ईश्वर ही संकल्पना देखील हरवत चाललेली आहे याची खंत वाटते. वासुदेव बहुरूपी, मरीमाईचा फेरा, चित्रकथी, गोंधळी, भुत्या, वाघ्या, भराडी, तसाच पांगुळ वासुदेव सारखाच तो असायचा. ही सर्व मंडळी वेगवेगळ्या दैवतांचं स्मरण करत एकेकाळी समाजात आपलं स्थान घेऊन होत्या. भारतीय संस्कृती जपत होत्या. त्याचबरोबर भूपाळी, अंगाई गीत यामध्ये असलेली अनेक मंगलगीतं ही वेगवेगळ्या कारणासाठी गायली जायची. प्रत्येक सण, समारंभ, उत्सव, महोत्सव, पूजा, अर्चना, विवाह, नामकरण, व्रतबंधन सर्वच ठिकाणी गीतांचा मुक्त प्रयोग केलेला आहे. भारतीय संस्कृती केवळ उपदेश नाही तर ती आचरणीय आहे, मंगलदायी आहे, प्रेरणादायी आहे, सुमधुर गीतांनी युक्त सौंदर्य पूजकही आहे. हे यातून स्पष्ट होत आहे. हदगा
भोंडला, चैत्रगौर, गोंधळ, लावणी आणि शास्त्रीय गायन यांनी समृद्ध गीतमय जीवन भारतीयांचं आहे. आपली संस्कृती प्रत्येक पाऊल विचारानं टाका असं सांगते. विचारानं वागा, चांगल्याच विचारांना मनात थारा द्या, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, असं तर प्रत्यक्ष आपली संस्कृती माय सांगते. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीच विशाल, अपार, पवित्र असे वाटत नाही. या ज्ञानामध्ये भर टाकणारा अजून एक घटक म्हणजे आपले गुरु. गुरुपौर्णिमा नुकतीच जवळ येत आहे. व्यास पौर्णिमा जवळ आलेली असताना त्या निमित्ताने त्याविषयी थोडेसे. भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे सुंदर अर्थपूर्ण असं काव्यच आहे असं सांगितलंय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात गुरुभक्तीचा अपार महिमा गायला आहे. रिकामा घडा घेऊन या, नम्रतेने वागा, त्यांच्या पुढे नम्रतेने वाका सुद्धा, तो घडा गुरुपाशी ज्ञानाने भरून जाईल असा गुरूंचा महिमा आहे. गीतेमध्ये ज्ञानार्जनाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्वद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. याचा अर्थ गुरुजवळ प्रमाण आणि प्रश्न विचारणे हेच ज्ञानाचे 2 मार्ग आहेत. ज्ञान संपादनाची पहिली पायरी जर कोणती असेल तर ती आहे नम्रता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साक्षात परब्रह्म असलेला गुरु संस्कृतीच्या पीठावर आरूढ होऊन शिष्यात संस्कृतीची ज्योत तेवत ठेवतो तोच गुरु अशी संकल्पना आहे. भारतीय संस्कृती घडवण्याचे मोलाचे काम ऋषी मुनींनी केलेले. उदाहरणं तर खूपच आहेत. अगदीच वानगी दाखल द्यायची झालीच तर धम्य ऋषी अरुण, कृष्ण बलराम संदीपानी ऋषी, महर्षी वशिष्ठ, प्रभू रामचंद्र, जनार्दन स्वामी, संत एकनाथ, निवृत्ती संत ज्ञानेश्वर, संत नामदेव विसोबा खेचर, स्वामी रामानंद संत कबीर, स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस अशा कित्येक तरी गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्या डोळ्यासमोर लगेच तरळतात. भारतीय संस्कृतीत त्याग आणि पावित्र्याला खूपच महत्व आहे. जसं गुरूंबद्दल आपण बघितलं तसं दुसरा गुरु असा आहे जो आपण सर्वांनी सर्वमान्य केलेला आहे, तो म्हणजे निसर्ग. निसर्गाला देव मानणं म्हणजे काय? सृष्टीतील सर्व पशुपक्षी, वृक्षवेली, सर्व वनस्पती यांच्याशी प्रेमाचे संबंध जोडण्याचा भारतीय संस्कृतीने सांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशाल वृक्ष, फळे, फुले, वेली, नद्या हे लोकहिताचे निस्वार्थी अखंड कार्य करत असतात. उदाहरणार्थ गोमाता. संस्कृतीत गोमातेला खूप प्राधान्य दिलेलं आहे. कुटुंबातील ती एक सदस्य झाली आहे. तिची पूजा, नवीन बाळाला शांत करायचे असेल तर गायीकडून हुंगवले जाते. गोग्रास काढून ठेवतो, नैवेद्य काढून ठेवतो. गाय वासराची पूजा दिवाळीत वसुबारसेला आनंदाने केली जाते. तसेच सूर्य, चंद्र, चांदण्या, अग्नी यांची भारतीय संस्कृतीत फार मोठी महती आहे. एक दिवस वर्षातील त्या दिव्यांचा विशिष्ट असतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता, प्रेम, स्नेह, आपुलकी, भक्ती, श्रद्धा, आदराने मनोभावे त्यांची पूजा करतो. तो दिवस असतो आषाढ अमावस्या. हे झाले दिव्यांबद्दल. सूर्याबद्दल सांगायचे झाले तर सांगायचं म्हणलं तर खूप काही आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन
आपण अगदी थोडक्यात त्याचं महत्त्व पाहूयात. उगवत्या सूर्याचा भगवा रंग, त्यातूनच भगव्या ध्वजाचा जन्म झाला. भगवा ध्वज चैतन्य, प्रेरणा व त्यागाचे प्रतीक आहे. संघाने सुद्धा गुरुस्थानी भगवा ध्वजच मानला आहे. किती महती सांगावी आणि किती नाही, असेच आपल्याला गुरु लाभलेले आहेत. आणि ही सर्वच देणगी भारतीय संस्कृतीने दिलेली. सगळ्यात महत्वाचं, जिथून आपली संस्कृती सुरू होते ते म्हणजे असणार आपल्या भारतीयांचं घर. घर हीच पहिली संस्कृतीची पाठशाळा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आई हीच पहिली संस्कृतीची आणि संस्काराची गुरु. घर म्हणजे संस्कृती आणि संस्कार. अवघे विश्वची माझे घर हे मानणारी आपली भारतीय संस्कृती. घरातील संस्कृती रोज सायंकाळी दिवे लागणीला देवासमोर दिवा लावून श्लोक, गीता, रामरक्षा, भीमरूपी चे पाठांतर, घरातील एकमेकांचे सुसंवाद, दारापुढची रांगोळी, तुळशी वृंदावन, उंबरठ्यावरील हळदी कुंकू, घरातील आनंदी वातावरण, ज्येष्ठांचा यथोचित मान, घरातील साजरे होणारे सणवार, उदाहरणार्थ सगळ्यांचा आवडता गणेशोत्सव, त्यात ते एकत्र येणं, आरत्या म्हणणं, प्रसाद लहानग्यांनी वाटणं, भोजनाचा स्वाद एकत्र घेणं, रात्री झोपताना बोधपर आजीच्या आणि आजोबांच्याकडून गोष्टी ऐकणं, किती गोड वाटतं हे सगळं. अशा घरांची संस्कृती का नाही कायम टिकणारच, कारण संस्कृतीचा पायाच भक्कम आहे हो. पण हल्ली या जुन्या श्रद्धा, परंपरा, अंधश्रद्धा समजून नाके मुरडतायत. नव्या पिढीला ज्येष्ठांबद्दलचा अनादर निर्माण होत आहे. ते होऊ नये यासाठीच तर भारतीय संस्कृती समजून घेण्याचा हा ध्यास. कष्टाने कमवा, संयमाने खर्च करा व प्रेमाने दान करा, हाच तर संस्कृतीचा संदेश आहे. घराला उंबरा असावाच. खूप काही बारीक बारीक गोष्टी असतात, पण आपल्याला तिकडे एकतर लक्ष द्यायला वेळ नसतो किंवा आपण ते समजून घेण्याची आपली इच्छाच नसते. जे काही असेल ते घराला उंबरा असावाच हे हिंदू संस्कृती सांगते. दुष्ट शक्तींना उंबऱ्यावरच घरातील वास्तुदेवता रोखून धरते. मानलं तर महत्व आहे आणि नाही मानलं तर काहीच नाही. म्हणून उंबऱ्याची नित्य पूजा असावी. उंबऱ्याला पाय लावू नये, कारण त्यात वास्तुपुरुषाचा वास असतो. हे आपण नवीन पिढीला सांगायलाच पाहिजे, त्यांना पटवून दिलं पाहिजे. तर कुठेतरी भारतीय संस्कृतीचं जतन केल्याचं आपल्यालाही समाधान मिळेल आणि आपण ते नवीन पिढीमध्ये रुजू. म्हणून उंबऱ्याला पाय लावू नये असे म्हणतात. घरांना तोरण असावे, कारण शांती, समृद्धीचे प्रतीक ते असते. घरात राहणाऱ्यांना, येणाऱ्यांना प्रसन्न वाटावे. घरातील कलागुणांनाही वाव मिळतो. पण एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे, किंबहुना सगळ्यांना ती माहिती पण असेल, सुकलेले तोरण कधीच ठेवू नये. घरात पाहुण्यांना न मागता ज्या घरात प्रथम पाणी समोर येते तेथे संस्कृती नांदतेच. गृहिणी सगळ्यात महत्वाचा घटक. गृहिणी हीच घराचे सार आणि सर्वस्व असते. अतिथीला भोजनाने तृप्त करण्यात धन्यता मानते ती. भोजन तयार करताना पण कसं भोजन तयार करावं हे देखील आपल्याला संस्कृतीने खूप काही छान सांगितलेले. आपण जसे भोजन बनवतो तसंच त्याचे पडसाद उमटतात. भोजन तयार करताना, स्वयंपाक तयार करताना त्या गृहिणीने भजने, भगवंताचे अभंग म्हटले तर तो स्वयंपाक अधिक रुचकर, अधिक सात्विक व्हायला नक्कीच मदत होईल. घरात भगवद्गीता असावी. सकाळी सकाळी टाळांचे, मृदंगांचे, झांजांचे आवाज असणारी भक्तिगीते लावावीत. आपण हे करतही असू,
पण ते आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचसाठी तर सर्व हा अट्टाहास. आपल्या घरात भारत मातेचे मानचित्र असावे, कारण भारतीयांसाठी आपला देश आपली पवित्र मातृभूमी आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ही धारणा मुलांमध्ये घरातूनच रुजली पाहिजे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण, अशी त्यागी वृत्ती प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजली पाहिजे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. जगाच्या कल्याणाची ही प्रार्थना ही भारतीय संस्कृती आहे. एक महत्वाची गोष्ट, अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान या गोष्टींवर घराघरातून चर्चा व्हायलाच पाहिजे. कारण आत्ताच्या पिढीमध्ये याबद्दल बरेच गैरसमज असलेले आपल्याला दिसून येतात. किंबहुना नवीन पिढी इकडे बघायला देखील तयारच होत नाही, कारण नानाविध त्यांच्या समोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या मनातील गैरसमज काढून टाकले पाहिजेत. मरणोत्तरही आपल्या शरीराचा सदुपयोग करणे हा भाव व जिवंतपणी महान कार्यासाठी बलिदान सारखेच आहे हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. शरीर पुनीत होते, आत्मा संतुष्ट होतो. आपल्या संस्कृतीने हे मान्य केले आहे. परोपकारार्थमिदं शरीरम असे जे म्हटले आहे ते याचसाठीच. समाजाचे जमेल तेवढे ऋण आपण नक्कीच फेडले पाहिजे, ते ऋण चुकवलं पाहिजे. आषाढी वारी, भगवा झेंडा, त्याची शान, सगळ्यांचा जीव की प्राण. संत तुकारामांना जगद्गुरु म्हणतात. संतांनी भगवा झेंडा सर्वत्र फडकवला. ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, भगवद्गीता ह्याबद्दल आजच्या पिढीला ज्ञानामृत दिले गेलेच पाहिजे. यातून जे संस्कार मिळतील ते न भूतो न भविष्यती असतील, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते योग्य वेळेत योग्य ठिकाणी नवीन पिढीपर्यंत जर पोहोचलं तर आपल्या भारत देशाला कधीही समृद्धतेपासून कोणीही हिरावून नेऊ शकणार नाही. आपला विश्वास आपणच टिकवायचा आहे. भारतातील सण, बरीच परंपरा आज देखील टिकवून आहे. अगदीच वानगी दाखल उदाहरणं द्यायची झाली तर महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा खूप उत्साहात साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा महोत्सव जो आहे तो साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये पोंगल आहे. अगदी उडीसा धनुयात्रा, नागालँडमध्ये हॉर्नबिल म्हणून सण साजरा केला जातो. मणिपूरमध्ये लुई नागाईनी म्हणून सण साजरा केला जातो. संस्कृती संवर्धनाचे असे अनेक मार्ग आहेत की ज्याच्यातून आपण संस्कृती संवर्धन करू शकतो. दोन उदाहरणं फक्त सांगते मी. सामान्यत्व जपून असामान्य नेतृत्व कसे करावे ते फक्त या दोन उदाहरणातून सांगण्याची माझी इच्छा आहे. यातूनही बरंच काही नवीन पिढीला घेता येऊ शकतं, आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत की त्यातून नवीन पिढी नक्कीच काहीतरी घेऊन, चांगले विचार घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग आहे. मिर्झा राजांपुढे ते झुकले, कारण प्रसंग बाका होता. आक्रमणही मोठे होते. तेवढी ताकदीचे सैन्य नव्हते. खरंच असामान्यत्व तेव्हा ते दाखवू शकले असते. मिर्झाचा समाचार घेतलाच असता, पण त्यांनी तेव्हा किल्ले सरेंडर केले आणि आग्र्याहून सुटून आल्यानंतर काय केलं? लगेच काय केलं तर सैन्यबळ पहिलं वाढवलं, ताकद वाढवली. पहिले सरेंडर केलेले किल्ले तर परत घेतले शिवाजी महाराजांनी, पण त्यापेक्षा दसपट किल्ले जास्त घेतले. 23 किल्लेच मुघलांना दिले. 1 वर्षात ते परतही घेतले आणि 8 वर्षात 260 किल्ले त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. ते झुकले.
थांबले, स्वतःची ताकद वाढवली, मग सर्वांना बरोबर घेऊन यश प्राप्त केले. सामान्य तत्वातून असामान्य नेतृत्व केलं ते असं. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यावेळेस वाचू त्यावेळेस नक्कीच त्याच्यातून आपल्याला वाचनातून शिकण्यासारखं भरपूर काही मिळेल. आजच्या पिढीने या उदाहरणावरून असं मला सांगावंसं वाटतं की वेळ जर पडली तर 4 पावले मागे येऊन सबळ होऊन पुन्हा भरारी घेणं हे शहाणपणाचंच नाही का? वेळेच्या वरती बरंच काही अवलंबून असतं आणि हे उदाहरण तरुण पिढीला नक्कीच योग्य मार्ग दाखवतं. दुसरं एक उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, अमेरिकेत शिकागो येथे जेव्हा मी भाषण करायला स्टेजवर गेलो तेव्हा माझ्या घशाला कोरड पडली, पण सरस्वती वंदन करून माझ्या गुरूंचं स्मरण केलं. मग ते ऐतिहासिक 6 शब्द निघाले, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि प्रिय भगिनींनो, आणि मग तो टाळ्यांचा कडकडाट. एकूणच ते भाषण म्हणजे भारतीय संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण म्हटले तर वावगे नक्कीच ठरणार नाही. अमेरिकेत इंग्रजांनी छापलेल्या वर्तमानपत्राचे टायटल होते इट्स फुलिश, की विवेकानंदांसारखा माणूस ज्या देशामध्ये आला आणि आपण तिथे मिशनरी पाठवतो, इंग्लंड अमेरिकेचे लोक त्यांना काय ज्ञान देणार? आपण तर त्यांना भारतातील लोकांना नागांचा बुवाबाजीचा देश समजतो. त्यांना पहिल्यांदा त्यांच्या कानातील लोखंडाचे पडदे फाडून सांगणारा माणूस म्हणजे स्वामी विवेकानंदजी आहेत, की आमचा देश काय, आमची संस्कृती काय, त्यांचं विज्ञान काय. स्वामीजींची भाषणं कधीच लिहिलेली नसायची, उत्स्फूर्त असायची. त्यांचा अभ्यास आणि संस्कृतीचा तो एक परिणामच नाही का? भारतीय संस्कृती याचा विस्तार खूपच मोठा आहे. भारतीय संस्कृती हा 1 तासात संपणारा विषय नक्कीच नाही, पण कुठे थांबावं ही एक संस्कारातच एक भाग आहे याचा. आणि म्हणून मी या व्याख्यानाच्या शेवटाकडे येते. सेवा ही यज्ञ कुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले, लोग योग क्षेम ही राष्ट्र अभय गान, है सेवारत व्यक्ती कार्य काही प्राण. शेवटी बुद्धिमंतांनो, समाजाला धैर्य द्या. आजच्या नवीन पिढीला अयोग्य मार्गावर जाऊ देऊ नका. त्यांना त्यापासून वाचवा. सर्वांविषयी समाजाविषयी तळमळ असू द्या. बुद्धिवंतांनो, आजचा हा कार्यक्रम याच्यातून आपण आधीचे जे सर्व बुद्धिमंत आहेत त्यांच्यातून आपण जो असा पुढे चालवलेला आहे तसाच तो असा पुढच्या पिढीलाही द्यावा, हेच तर याच्यातून सांगायचं आहे. सर्व बुद्धिमंतांना खरंच आमच्याकडून शतशः प्रणाम आहे. ही भावना सर्वांमध्ये रुजू दे की प्रत्येक भारतवासी हा माझा भाऊ आहे, भारतवासी हा माझा प्राण आहे, भारताच्या देवदेवता या माझ्या देवदेवता आहेत, भारतीय समाज हा माझा लहानपणाचा पाळणा आहे, तरुणपणीची फुलबाग आहे आणि वार्धक्याची काशी क्षेत्र आहे. भारताची माती माझा सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे. कल्याण हेच माझे कल्याण आहे. रात्रंदिवस हीच प्रार्थना करा की हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला मनुष्यत्व दे. हे जगन्माते, माझी दुर्बलता, माझी भीरुता दूर कर आणि मला भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याकरता मला खरा मनुष्य बनव. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.